मुंबई पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलकांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती। सिटी चौक पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी केली। तर महंत रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगरमध्ये सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेला हा जमाव जो आहे तो या ठिकाणून बाहेर पडावा यासाठी देखील पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। वैजापूर आणि येवल्यामध्ये रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र हिंदूंच्या असंघटितपणाचा आजवर फायदा घेतला गेला। ज्या नोटीस येईल तेव्हा बघू असं महंत रामगिरी महाराजांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, आपण ही काही दृश्य देखील इथे पाहतोय। मोर्चेकरी जे आहेत ते पोलीस ठाण्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या आधी या ठिकाणी त्यांनी निषेधाचा काळा झेंडा या ठिकाणी फडकवला होता। निषेध करण्यात आलाय, जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती। नक्कीच निखिला, हा सगळा जो जमाव आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर जमलेला आहे। या जमावातले काही प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते आपलं निवेदन देण्यासाठी सध्या पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत त्यांचा संवाद सुरू आहे आणि त्या ठिकाणी ते निवेदन देण्याची, आपली तक्रार देण्याचं काम करत आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर हा सगळा जमाव जमलेला आहे, तो घोषणाबाजी करतो आहे आणि या सगळ्या घटनेचा निषेध सुद्धा व्यक्त करतोय। आपण जर बघितलं तर काल दुपारच्या सुमारास महंत रामगिरी महाराजांचं ते वक्तव्य समोर आलं होतं। ते वक्तव्य जसं जसं व्हायरल होत गेलं तसा तसा वैजापूर, गंगापूर आणि खंडाळा या परिसरात सुरुवातीला संताप पाहायला मिळाला। त्या ठिकाणचा जो असंख्य तरुणांचा जमाव जो आहे तो वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जमला होता, गंगापूरच्या पोलीस ठाण्यावरती जमला होता, तर खंडाळा इथल्या राष्ट्रीय महामार्गावरती जमून त्या ठिकाणी सुद्धा रात्री रस्ता रोको सुद्धा करण्यात आला होता। त्याचे पडसाद आज शुक्रवारच्या नमाजानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी सुद्धा नमाज अदा केल्यानंतर हे सगळे तरुण जे आहेत ते आपली तक्रार देण्यासाठी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महंत रामगिरी महाराजांचं वक्तव्य जे आहे ते सर्व स्तरातून निषेध या ठिकाणी केला जातो आहे। मात्र दुसऱ्या बाजूला परिस्थिती जी आहे ते तणावाची बनलेली आहे। मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस सुद्धा आटोकाट प्रयत्न करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगा कापू पथक आहे ते सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। SRPFच्या तुकड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे पोलीस जे आहेत ते आपापल्या हद्दीमधल्या प्रमुख व्यक्तीशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र ज्या वेळेला वक्तव्य समोर येते त्या वेळेला हा जो संताप आहे तो लोकांमध्ये पाहायला मिळतोय आणि अशाच पद्धतीचा हा संताप सिटी चौक पोलीस ठाण्याच्या बाहेर पाहायला मिळतोय। या ठिकाणी तक्रार दाखल करून घेण्याचं काम सध्या सुरू आहे। काही वरिष्ठ पदाधिकारी पोलिसांसोबत संवाद साधतात, तर इतर पदाधिकारी सध्या पोलीस ठाण्याच्या समोर बाहेर असल्याचं पाहायला मिळतात। काही वेळेला परिस्थिती तणावाची बनते तर काही वेळेला नियंत्रणात सुद्धा राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र या सगळ्या परिस्थितीवरती पोलिसांचं नियंत्रण सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी काही पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्या भावना ज्या आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाई, काय सांगाल तुम्ही, आपली प्रतिक्रिया काय सांगाल? काय तुमचं एक तरुणांच्या वतीने तुमची भूमिका काय आहे? हमारी भूमिका यही है कि जैसा जैसा इलेक्शन करीब आते जाता है ऐसे जो है गलीज लोग, कमीने लोग जो है वो मार्केट में निकलते हैं और शहर के माहौल को और हिंदू मुस्लिम फिजा जो एकता की फिजा है वो फिजा को खराब करने की कोशिश करते हैं। हम लिहाजा पुलिस सिटी चौक पुलिस स्टेशन में इसलिए आए थे कि वो जो शख्स जिसने जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी की थी वो शख्स गिरफ्तार हो। इससे पहले भी हम देख रहे हैं कि एक टीवी शो के अंदर नुपुर शर्मा ने भी यही हरकत की थी और नुपुर शर्मा को मुसलमानों ने अपने कफीर किरदार तक पहुंचाया। आज हमारे